नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मित्रांनो। ती माहिती आहे कर्जमाफीच्या संदर्भातली। मित्रांनो, राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा। मित्रांनो, बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीच्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आणि 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेले होते। मित्रांनो, अशातच आता या कर्जमाफीच्या संदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, किती तारखेला होणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, गरीब शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। फार्म हाऊस धनदांडग्या शेतकऱ्यांचा आम्ही विचार करणार नाही। मित्रांनो, गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। फार्म हाऊस धारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता वर्षानुवर्षे शेतात राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। कर्जावर व्याज आणि व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो। मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही, गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले। धाराशिव जिल्ह्यातील येणेपूर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले असून पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावा लागू नये असा विचारही सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, गरीब शेतकरी 40 ते 40 वर्षे शेतात राबतात, कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा विचार करतात। या शेतकऱ्यांना आम्ही आत्महत्या करू देणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। मात्र बावनकुळे यांनी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल असे म्हटले आहे। त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या निकषात नेमके कोणते शेतकरी बसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळले जाणार, शेतकऱ्यांची गरिबी ठरवण्याचा मापदंड काय असणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। देशातील भाजप शासित राज्यांमध्ये मात्र ही योजना सुरू असून महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। यासोबतच केंद्र सरकारने 1 कोटी लखपती दीदी योजना सुरू केल्याचं सांगत आता राज्यातील महिलांना विना हमी 5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते। तर बघा मित्रांनो, ज्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण बातम्या आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, आता पुन्हा एकदा जे राज्याचे मंत्री आहेत बावनकुळे यांनीही आता या कर्जमाफीच्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण असं वक्तव्य केलेलं आहे। परंतु मित्रांनो, सर्वच नेते जे आहेत ते कर्जमाफी होणार आहे, करणार आहोत असं बोलत आहेत, परंतु निश्चित कर्जमाफी कधी होईल याची अजूनही अधिकृत घोषणा कोणीच केलेली नाही। भले 30 जून ही तारीख सांगितलेली आहे, परंतु कन्फर्म 30 जूनला कर्जमाफी होणार का याच्यावर अजूनही कोणाचं स्पष्ट मत नाही। त्यामुळे बघावं लागेल की खरोखरच आता कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।